गायरोपचा अर्थ त्याच्यामध्ये त्या गायरोपचा अर्थ केबलमध्ये ती धोकादायक असते ती कट झाली तर डायरेक्ट नागरिकांच्या अंगावर पडू शकते. या गायरोपचे सगळे केबल ओढलेले आहेत. त्याचा मिनिंग तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गायरोपचा. दुसरी महत्वाची गोष्ट की हे आपण बघताय आता सगळं ओव्हरहेडचं जाळं हे इलिगल आहे. हे कशासाठी वापरलं तुम्ही? हे गायरोड ह्याच्यामध्ये मला वाटतं की टेलिफोन कंपन्याच्या ज्या आहेत त्या ओढलेल्या गेलेल्या आहेत. ऍक्च्युअली नियमानुसार हे अंडरग्राऊंड झालं पाहिजे आणि अंडरग्राऊंड करून केल्यानंतर मला वाटतं की त्या नियम आहेत हे अनेक दिवसापासून ओव्हरहेड टाकलेल्या होत्या आणि मी माझ्या अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलं होतं की ओव्हरहेड इलिगल केबल्स काढून त्या अंडरग्राऊंड कराव्यात जेणेकरून हा धोका पण आहे आणि इलिगल पण आहे. त्याच्या मागची सुरुवात आहे. दर आठवड्याला ह्या शहरामध्ये ज्या ठिकाणी गायरोप आणि टेलिफोनच्या ओव्हरहेड गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई होणार. ज्या ठिकाणी पोलीसची केबल आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेची आहे त्याला न हात लावता टेलिफोनचे जे आहेत त्याच्यावर आम्ही कार्य करणार. गायरोपचा अर्थच की तो धोकादायक आहे. कधी पाऊस आला हवा आली ते तुटून पडू शकतं आणि मुळात इलिगल आहे. इलिगलला कारवाई व्हायलाच पाहिजे हा माझा उद्देश आहे. नोटीस काही दिलेत त्या काळामध्ये सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत. माझं म्हणणं व्हायलन्स म्हणजे इलिगल एखादी गोष्ट करणं ती इलिगलच असते. तुम्ही एखादा गुन्हा करता तो हा गुन्हाच आहे त्याला नोटीस देणं गरजेचंच नाही. काय ऍक्च्युली चुकीची गोष्ट आहे चुकीचीच आहे. ऑलरेडी त्या काळात दिलेल्या आहेत. आता तरी मला वाटतं की पुढच्या काळात शहरभर दर आठवड्याला ज्या ज्या ठिकाणी इलिगल आहे त्या ठिकाणी कारवाई होणार. केबलवाले जे आहेत तर त्यांच्या विरुद्ध आपण गुन्हे दाखल करणार आहोत. आता ही वॉर्निंग आहे फर्स्ट टाइम आपण सांगतोय आणि पुढच्या काळामध्ये ती स्टेजच आहे. मी सीपीना पत्र दिले माननीय आयुक्तांना पत्र दिले मी सर्वांना पत्र दिलेले. जर त्यांनी ऐकलं नाही आणि आम्ही कारवाईमध्ये सापडले त्याच्यावर गुन्हा पण दाखल करणार.